परफॉर्मन्सेस सादर होत आहेत आणि अशातच आता मला कळलेलं आहे की माझी कविता सादर करायची आहे. तर थोडंसं दडपण आहे की कविता सगळ्यांना आवडेल की नाही, पण एका गोष्टीचं समाधान आहे की ही रत्नागिरी आहे आणि ही रत्ननगरी आहे जिला रत्नांची पारख अचूक कळते. त्यामुळे त्या गोष्टीचं समाधान आहे की माझ्या कवितेला काही झालं तरी दाद ही नक्की मिळणार. कवितेचं शीर्षक आहे त्याची नजर. आता शीर्षक ऐकून बऱ्याच जणांना वाटलं असेल की रोमॅन्टिक वगैरे कविता असेल, पण नजर ही काही चांगलीच असली पाहिजे असं नाही, त्या नजरेचेही प्रकार आहेत. तर याच नजरेविषयी महाराष्ट्राच्या लेकीनं साकडं घातलंय थेट छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि त्यातूनच ती असं म्हणते की राजे बघताय ना तुम्ही तुमच्याच स्वराज्यात तुमच्याच आया बहिणींवर होत असलेले हे निर्गुण अत्याचार. राजे बघताय ना तुम्ही तुमच्याच स्वराज्यात तुमच्याच आया बहिणींवर होत असलेले हे निर्गुण अत्याचार. आणि मूक गिळून बसलेली ही भिकार जनता लाचार. आणि मूक गिळून बसलेली ही भिकार जनता लाचार. राजे नाही सहन होत आहे आता. राजे नाही सहन होत आहे आता हा अनन्वित मानसिक छळ. राजे नाही सहन होत आहे आता हा अनन्वित मानसिक छळ. सांगा कुठून आणू मी या मराठीच दिसणाऱ्या मोगलांविरुद्ध लढण्याचं बळ. सांगा कुठून आणू मी या मराठीच दिसणाऱ्या मोगलांविरुद्ध लढण्याचं बळ. कसं आहे ना राजे आता तुमच्या फोटोची रोज पूजा होते. कसं आहे ना राजे आता तुमच्या फोटोची रोज पूजा होते. पण महाराज आपल्या विचारांचीच पूजा करायला आमची बुद्धी शेण खायला जाते. पण महाराज आपल्या विचारांचीच पूजा करायला आमची बुद्धी शेण खायला जाते. एक मात्र नक्की कळलंय की स्त्री नावाचं बीज हे आपल्या छत्रछायेखालीच सुरक्षित राहिलं हेच खरं होतं. एक मात्र नक्की कळलंय की स्त्री नावाचं बीज हे आपल्या छत्रछायेखालीच सुरक्षित राहिलं हेच खरं होतं. आत्ताचा महाराष्ट्र पाहता राजे आपलं स्वराज्यच बरं होतं. आत्ताचा महाराष्ट्र पाहता राजे आपलं स्वराज्यच बरं होतं. मला ना महाराज कंटाळा आला इथल्या व्यवस्थेचा इथे राहण्याचा. इथल्या व्यवस्थेचा इथे राहण्याचा. देहभर फिरणाऱ्या घाणेरड्या नजरांचा. आणि का बदलत चालला इथे प्रत्येकाचाच स्त्रीला दृष्टिकोन पाहण्याचा. स्त्रीला दृष्टिकोन पाहण्याचा. कपड्यांच्या आत आर पार पाहणाऱ्या नजरेचा. आज प्रत्येक पुरुष झालाय उदयभान. तुम्हाला माहीत असेल तानाजी चित्रपटामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तर ती असं म्हणते की कपड्यांच्या आत आरपार पाहणाऱ्या नजरेचा प्रत्येक पुरुष झालाय आज उदयभान. राजे कुठे आहे ती तुमची शिकवण की परस्त्री मानावी मातेस समान. राजे कुठे आहे ती तुमची शिकवण की परस्त्री मानावी मातेस समान. महाराज हे खरं आहे का की ती मोगल फौजेतील रायबागीण आपल्या विरोधात उमरखिंडीत लढली म्हणे. महाराज हे खरं आहे का की ती मोगल फौजेतील रायबागीण आपल्या विरोधात उमरखिंडीत लढली म्हणे. अहो लढली, हरली, हेरली, पराभूतही झाली तरीही तुम्ही तिला आपल्याच छावणीत मायेची ऊब दिली म्हणे. अहो लढली, हरली, हेरली, पराभूतही झाली तरीही तुम्ही तिला आपल्याच छावणीत मायेची ऊब दिली म्हणे. असाच स्त्रियांचा आदर महाराज आजही करता येईल का. मी बाई म्हणून का जन्मले याचं उत्तर मला कोणी देईल का. असा स्त्रियांचा आदर महाराज आजही करता येईल का. मी बाई म्हणून का जन्मले याचं उत्तर मला कोणी देईल का. अरे माझ्या राजा तुझं आभाळा एवढं कर्तृत्व. सिंहासनाधीश्वरा तुझं सिंहासने नेतृत्व. अरे माझ्या राजा तुझं आभाळा एवढं कर्तृत्व. सिंहासनाधीश्वरा तुझं सिंहासने नेतृत्व. तुझ्या या लेकीची साध आज पोहोचू दे रे तुझ्या काळजाला. अरे माझ्या रायगडा माझा राजा येईल का पुन्हा जन्माला. धगधगणाऱ्या अग्नीमधून आज पुन्हा जन्म घेणारे. महाराष्ट्राची लाडकी लेख हक्कानं आपल्या राजाला सांगते की धगधगणाऱ्या अग्नीमधून आज पुन्हा जन्म घेणारे. वाट चुकलेल्या तुझ्या या हरणीला न्याय मिळवून देणारे. धगधगणाऱ्या अग्नीमधून आज पुन्हा जन्म घेणारे. वाट चुकलेल्या तुझ्या या हरणीला न्याय मिळवून देणारे. बलात्कारी हैवानांचा सांगा कडेलोट होईल का. महाराज यांच्या नजरेचाही कधी चौरंगा केला जाईल का. बलात्कारी हैवानांचा सांगा कडेलोट होईल का. महाराज यांच्या नजरेचाही कधी चौरंगा केला जाईल का. नको मला महाराज आता नको काही एक. पुत्र व्हावा शंभू राजेंसारखा एवढंच मागते तुमची लेख. नको मला महाराज आता नको काही एक. पुत्र व्हावा शंभू राजेंसारखा एवढंच मागते तुमची लेख.
आता हिच्याकडे बघून सगळ्यांनाच असं वाटलं असेल ना की हिचं काय होईल आज. हिच्याकडे बघून सगळ्यांनाच असं वाटलं असेल ना की हिचं काय होईल आज. पण काळजी करू नका, माझ्या सोबत आहेत क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिवछत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद.